आता बातमी समोर आलेली आहे आयुष कोमकर हत्येसंदर्भातली। आयुष कोमकर हत्या प्रकरणात सोमवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी समृद्धी महामार्गावर पाठलाग करून आंदेकर टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत। पुणे पोलिसांनी रात्री उशिरा बुलढाणा पोलिसांच्या मदतीने आंदेकर टोळीतील 6 जणांना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचाही समावेश आहे। बंडू आंदेकरला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याने आयुष कोमकरची हत्या घडवून आणण्यापूर्वीच स्वतःसह आपल्या कुटुंबियांचा एक्झिट प्लॅन रेडी केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे। गेल्या वर्षी बंडू आंदेकरचा मुलगा आणि नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती। आपण कोणतेही बेकायदेशीर कृत्य करणार नाही, बदला घेणार नाही, असं बंडू आंदेकरनं सांगितलेलं होतं। मात्र वनराज आंदेकर यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीनं वनराजच्या हत्ये प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या 19 वर्षाच्या मुलाची हत्या घडवून आणली। त्याच्यावर 12 गोळ्या झाडल्या। आजोबानेच शरीराची चाळण करून नातवाचा जीव घेतलाय। पण ही हत्या घडवून आणताना बंडू आंदेकरने स्वतःसह आपल्या कुटुंबाला सेफ ठेवलं होतं, अशी माहिती समोर आलेली आहे। कारण प्रत्यक्षात हल्ला करणाऱ्यांमध्ये एकही जण आंदेकर कुटुंबियांच्या रक्तातील नात्याचा नाहीये। आयुषवर प्रत्यक्षात गोळीबार करणाऱ्यांमध्ये यश पाटील आणि अमन पठाणचा समावेश आहे। तर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी अमित पाटोळे आणि सुजल मेरगू यांनी दोघांना कव्हर दिल्याची माहिती आहे। त्यामुळे आयुषचा गेम करताना बंडू आंदेकरने प्रत्यक्षात आपल्या कुटुंबाचा हत्या प्रकरणाशी थेट संबंध येणार नाही याची काळजी घेतली होती। काही तरुणांना सुपारी देऊन किंवा हाताशी धरून आंदेकरने हा बदला पूर्ण केल्याचं सांगितलं जातंय। आता बंडू आंदेकरला अटक झाली असली तरी पुराव्यांअभावी त्याच्यावर सौम्य कारवाई होऊ शकते, अशी एक शक्यता वर्तवली जाते। मात्र पोलीस आता आंदेकर टोळी विरोधात पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत। या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। यातील 8 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत, तर 5 आरोपींचा शोध घेत आहेत। आयुष आंदेकर खून प्रकरणातील अटकेतील आरोपींची नावं आपण पाहूयात। यामध्ये यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मेरगू, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि वृंदावणी वाडेकर यांचा समावेश आहे।